का एका रात्रीचे जागरण, एका बेलाचे पान आणि कळत न कळत घडलेली शिवपूजा माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते? हो, हे शक्य आहे. महाशिवरात्रीची रात्र ही केवळ उपासनाची रात्र नाही, तर ती एका महापापी वैद्याला देखील मोक्ष मिळवून देणारी रात्र ठरली. आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची ती प्राचीन कथा, जी ऐकल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि भगवान शंकरांच्या अपार करुणेची प्रचिती येईल. ही कथा नुसती ऐकल्याने देखील हजारो वर्षांची पापे नष्ट होतात, असे पुराणात सांगितले आहे. चला जाणून घेऊया त्या दिव्य शिकाराची आणि 3 हरिणाची ही अद्भुत गाथा. विंध्य पर्वताच्या घनदाट जंगलात एक व्याघ्र राहत होता. हा व्याघ्र अत्यंत क्रूर आणि हिंसक होता. प्राण्यांची शिकार करणे आणि त्यांच्या मांसावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच त्याचा एकमेव व्यवसाय. दयेचा लवलेशही त्यांच्या मनात नव्हता. योगायोगाने तो दिवस महाशिवरात्रीचा होता. मात्र जंगलात राहणाऱ्या त्या व्याध्याला त्या दिवसाचे महत्त्व माहीतच नव्हते. त्या दिवशी सकाळी शिकारासाठी जंगलात निघाला. दिवसभर तो वन फिरला, पण त्याला एकही प्राणी दिसला नाही. जसा सूर्य मावळू लागला तसा तो चिंतेत पडला. घरी मुले आणि पत्नी भुकेली असतील, आज रिकाम्या हाती गेलो तर काय होईल या विचाराने तो अधिकच व्याकुळ झाला. शिकार शोधत तो एका जलाशयाच्या काठी आला. तिथे एक मोठे बेलाचे झाड होते. त्याने विचार केला की रात्रीच्या वेळी एखादा प्राणी इथे पाणी पिण्यासाठी नक्कीच येईल, तेव्हा आपण त्याची शिकार करू. पहिली घटना आणि नकळत झालेली पूजा इथूनच सुरुवात होते. व्याघ्र त्या बेल वृक्षावर चढून बसला. रात्र झाली होती, थंडी वाजत होती आणि हालचाल केल्यामुळे झाडाची पाने खाली पडत होती. त्या झाडाच्या खाली एक शिवलिंग होते, जे व्याध्याला माहीतच नव्हते. थंडीपासून वाचण्यासाठी आणि शिकारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो झाडाच्या फांदीला बाजूला करत होता आणि तसे करताना बेलाची पाने त्या शिवलिंगावर पडत होती. ही रात्रीच्या वेळी पहिल्या प्रहाराची पूजा नकळत त्याच्या हातून घडली. इतक्यात तिथे एक गरोदर हरिण पाणी पिण्यासाठी आले. व्याध्याने धनुष्यावर बाण चढवला. त्याला पाहून हरणी घाबरली आणि मनुष्यवाणीत बोलू लागली, हे व्याध्य, तू मला आता मारू नकोस. माझ्या पोटात गर्भ आहे. तू जर मला मारलास तर ते एका जीवाच्या शिकाराऐवजी तुला 2 जीवांच्या हत्येचे पाप लागेल. मला जाऊ दे. मी माझ्या पिलाला जन्म देईन आणि आपल्या मालकाची परवानगी घेऊन पुन्हा तुझ्याकडे येईन. व्याध्याला आश्चर्य वाटले की एक प्राणी मानवी भाषेत बोलत आहे. हरिणीने तिला मारल्यास लागणाऱ्या पापांचा अनाभावा घेतला. तिने सांगितले की जो ब्राह्मण संधी करत नाही, जो मुलगा आई वडिलांचा सन्मान करत नाही किंवा जो माणूस विश्वासघात करतो, त्याला जे पाप लागते तेच पाप मला लागेल जर मी परत आलो नाही तर. व्याध्याचे मन थोडे वितळले आणि त्याने तिला जाऊ दिले. या प्रक्रियेत त्याच्या डोळ्यातील पाणी आणि घामाचे थेंब तसेच बेलाची पाने शिवलिंगावर पडली. ही दुसऱ्या प्रहाराची पूजा झाली. दुसरी आणि तिसरी घटना. काही वेळाने तिथे दुसरी हरिण आली. व्याध्याने बाण रोखला. ही हरिण देखील बोलू लागली. तिने सांगितले की ती आपल्या हरिणाची वाट पाहत आहे. तिनेही वचन दिले की ती आपल्या पतीला भेटून परत येईन. व्याध्याने तिलाही सोडून दिले. पुन्हा नकळत बेलाची पाने शिवलिंगावर पडली आणि तिसऱ्या प्रहाराची पूजा संपन्न झाली. त्यानंतर तिसरी हरिण तिथे आली, जी आपल्या जोडीदाराला शोधत होती. तिनेही व्याध्याला कळकळीची विनंती केली आणि परत येण्याचे वचन दिले. व्याध्याच्या मनात आता हळूहळू बदल होत होता. त्यांच्यातील हिंसक वृत्ती कमी होऊन दयेची भावना
जागृत होत होती. चौथ्या प्रवाहात जेव्हा त्याने पुन्हा झाडाची पाने हलवली तेव्हा शेवटची पूजाही पूर्ण झाली. हरिणाचे परत येणे आणि महादेवांचे प्रकटीकरण. सकाळ होता होता तिन्ही हरिणे आणि त्यांच्या काळवटी पती देखील वचन पूर्ण करण्यासाठी वैद्यासमोर एकत्र आले. त्यांनी सांगितले, आम्ही सर्वजण आलो आहोत. आता तू तुझी भूक भागवण्यासाठी आमची शिकार करू शकतोस. हरिणाचे हे सत्यवचन आणि प्रामाणिकपणा पाहून वैद्याच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. ज्या प्राण्यांना तो केवळ अन्न समजत होता त्यांच्यातील उच्च नीतिमत्ता पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. त्याने धनुष्यबाण खाली टाकले आणि शिकार न करण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी भगवान शंकर तिथे प्रकट झाले. वैद्याने कळत न कळत पूर्ण रात्र जागरण केले होते. उपवास घडला होता आणि चारही प्रहरात शिवलिंगावर अभिषेक व बेलपत्र अर्पण केले होते. भगवान शंकरांनी वैद्याला आशीर्वाद दिला आणि त्याला मोक्ष प्रदान केला. ती हरिणे देखील दिव्य रूपात विमानाने शिवलोकात गेली. महाशिवरात्रीचे महत्त्व आणि फलश्रुती. ही कथा आपल्याला सांगते की महादेवांना केवळ भक्ती हवी असते. एखादी गोष्ट आपण अजाणतेपणी केली तर महादेव त्याची फळ नक्कीच देतात. मग जर आपण श्रद्धेने ही रात्र साजरी केली तर त्याचे फळ किती मोठे असेल. महाशिवरात्रीला जो कोणी उपवास करतो, अभिषेक करतो, ओम नमः शिवाय जप करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. या कथेत आपल्याला सांगितल्याप्रमाणे खोटे बोलणे, विश्वासघात करणे, आई वडिलांचा अपमान करणे आणि परोपकार न करणे हे महापाप मानले जाते. या उलट सत्य बोलणे आणि प्राणींवर दया करणे हाच खरा धर्म आहे. महाशिवरात्रीची कथा केवळ एक गोष्ट नसून ते जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. मित्रांनो, या महाशिवरात्रीला तुम्हीही मनापासून महादेवांची भक्ती करा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचे महत्त्व समजेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भक्तिभावाने लिहा हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. जय महाराष्ट्र.